आणखी एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। आंध्र प्रदेशातील कुर्नूल इथे आज पहाटे भीषण अपघात झालाय। हैदराबादहून बंगलोरकडे जाणाऱ्या कावेरी ट्रॅव्हल्सच्या प्रवासी बसला चिन्नातेकूर परिसरामध्ये अचानक आग लागली। या दुर्घटनेमध्ये 20 पेक्षा जास्त प्रवाशांचा जागीच मृत्यू झालाय, तर 12 जण जखमी झालेत। बसमध्ये एकूण 39 प्रवासी होते। हैदराबादवरून निघालेली ही बस कुर्नूल शहराच्या बाहेरील उलिंडा कोंडाजवळ येताच मागून येणाऱ्या दुचाकीला धडकली। दुचाकी बस खाली जाऊन इंधन टाकीला धडकली आणि ज्यामुळे ही सगळी आग लागली आणि त्यानंतर संपूर्ण बस ही आगीच्या भक्षस्थानी पडली। या अपघातामुळे गाढ झोपेत असलेले प्रवासी काही कळण्याच्या आतच आगीच्या भक्षस्थानी पडले। जखमींना कुर्नूल जनरल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले। या आगीमध्ये संपूर्ण बस ही जळून खाक झाली आहे। बहुतेक प्रवासी हैदराबाद शहरातील आहेत आणि या अपघातानंतर बसच्या चालकाने पळ काढला। थेट जाऊयात आपले प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडे। प्रशांत, अतिशय दुर्दैवी ही घटना आहे। अनेक प्रवासी हे झोपेमध्ये होते आणि झोपेमध्येच ही सगळी आग लागली। आता काय परिस्थिती आहे तिथे? प्रेम बघितलं, हैदराबाद वरून बेंगळुरूकडे जाणारी ही कावेरी ट्रॅव्हल्सची बस होती, जी आंध्र प्रदेशातील कर्नूल येथे आज पहाटे या भीषण अपघात झालेला आहे। चिन्नातेकूर हा जो परिसर आहे कर्नूल जिल्ह्यातील, तिथे ही घटना घडली आहे आणि या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 20 जणांचा म्हणजे 20 प्रवाशांचा मृत्यू झालेला आहे, तर 12 जण जे आहे ते जखमी आहेत। या 12 जणांमध्ये काही जण अतिशय गंभीर जखमी देखील आहे आणि साधारणतः या बसमध्ये 39 प्रवासी होते। सध्या युद्धस्तरावरती बचाव कार्य सुरू आहे। बसला लागलेली आग सध्या अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी विझवलेली आहे आणि जे जखमी आहे त्या जखमींना जवळच्या म्हणजे कुर्नूल शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। या घटनेवरती मुख्यमंत्री असो, राष्ट्रपती असो, पंतप्रधान नरेंद्र मोदी असो किंवा मग उपराष्ट्रपती असो, यांनी तीव्र शब्दात आपले शब्द व्यक्त केले आहे। पण महत्त्वाचं म्हणजे या संपूर्ण अपघाताची चौकशी आता आंध्र प्रदेश पोलिसांच्या वतीनं खास करून SITच्या माध्यमातून करण्यात येणार आहे। या बसला आग लागण्यामध्ये ज्या घडामोडीचा उल्लेख आपण केला त्याच घडामोडी आहे की यामध्ये कुठे कटकळा असणार आहे याची देखील चौकशी केली जाणार आहे। बरोबर आहे। धन्यवाद प्रशांत, आपण दिलेल्या माहितीसाठी।